पंतप्रधान मोदी उद्या खारघर दौऱ्यावर येत आहेत। मोदींच्या हस्ते खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होणार आहे। 9 एकरामध्ये पसरलेलं आशियामधलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर हे खारघरमध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचंच उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे। 12 वर्षांपासून या मंदिराचं काम सुरू होतं आणि या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन उद्या मोदींच्या हस्ते होणार आहे। मोदी उद्या खारघर दौऱ्यावर असतील आणि खारघरमध्ये इस्कॉन मंदिराचं बांधकाम जे आहे ते गेल्या 12 वर्षांपासून सुरू होतं। आता या मंदिराचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। रवी खरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रवी, उद्या मोदींच्या हस्ते या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होतंय, लोकार्पण होतंय, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच रुशाली, आपण सध्या खारघरमधील इस्कॉन मंदिरात आहोत। आपण पाहू शकतो की संगम रवरीने हे संपूर्ण इस्कॉन मंदिर हे तयार करण्यात आलेलं आहे। याच मंदिराचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण पाहतोय की आशियातील सर्वात दुसरं मोठं इस्कॉन मंदिर हे मानलं जात आहे। या मंदिराचा खरं तर जो सोहळा आहे हा 9 जानेवारीपासून सुरू झालेला आहे, तो उद्या शेवटचा सोहळा आहे आणि या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे। खरं तर या मंदिराचं लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार आहे। या मंदिराची उभारणी खरं तर 9 एकर जागेवरती करण्यात आलेली आहे। संपूर्ण संगमरवरी पांढऱ्या शुभ्र दगडात हे बांधकाम करण्यात आलंय व तसेच सभागृहाच्या आत भगवान श्रीकृष्णाच्या लीलांना 3D फोटोच्या आधारे दाखवण्यात देखील आलेलं आहे। या सोहळ्याला भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक माननीय म्हणजे जे पाहुणे ते उपस्थित राहणार आहे व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहे। आपण पाहतोय की 9 एकरावरती संपूर्ण मंदिर सध्या तयार करण्यात आलेलं आहे व त्याचबाबत बाजूला बगीचा देखील करण्यात आलेला आहे व तसेच पाण्याचे फाउंटन हे देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। खारघरमधील हे सर्वात मोठं मंदिर मानलं जात आहे। 9 एकरावरती या मंदिराची उभारणी केलेली आहे। संपूर्ण मंदिर संगमरवराने तयार करण्यात आलेलं आहे। संपूर्ण मंदिराच्या परिसरात आपण पाहू शकतो की फुलांची आरस देखील या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे व या पाण्याच्या कारंजा यामुळे पूर्ण संगमरवर पूर्ण परिसर सध्या थंड आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे व तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक देखील आलेले आहेत। ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये या मंदिराचं जे चित्र आहे ते सध्या कैद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या मंदिराचं जे लोकार्पण आहे रुशाली उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार। नक्कीच धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।